पुढचं प्रकरण आहे कॉर्पोरेट जिहादच्या संदर्भातलं। नाशिकमधला कॉर्पोरेट जिहाद सध्या चर्चेत आहे। या प्रकरणातले जितके आरोपी आहेत ते आरोपी कंपनीनं आपल्या सेवेतून निलंबित केले आहेत। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले आहेत। हे विशेष। दरम्यान नाशकातल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामधला एक नवा तपशील असं सांगतोय की मनुष्यबळ विकास अधिकारी अश्विनी चेनानी तिला आणखी 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत झालेल्या सगळ्या घटना लक्षात घेता अश्विनी चेनानी हिनं तिच्याकडे आलेल्या तक्रारी दुर्लक्षित केल्या आणि याच कारणानं तिच्या विरोधात तक्रारी गंभीर स्वरूपात समोर आल्याच्या नंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं। तिला ताब्यात घेण्यापूर्वी ती फरार झाली होती। अश्विनी चेनानीकडे 78 ईमेल आणि 22 फोन कॉलवरून तक्रारी आल्या होत्या। या संदर्भातला तपशील गोळा करण्यासाठी आणखी 7 दिवसाची पोलीस कोठडी नाशिकच्या पोलिसांनी मागितली होती, मात्र न्यायालयानं तूर्त 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। ह्या ज्या महिला आरोपी आणि इतर गुन्ह्यातले जे आरोपी आहे आणि इतर गुन्ह्यातल्या ज्या पीडित आहे ते सगळे एकाच कंपनीमध्ये काम करत असताना हे जे आरोपी आहे त्या आरोपींनी महिलांवरती लैंगिक अत्याचार, छेडखानी, अश्लील हावभाव आणि त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याबाबतचे आणखी 9 गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि सदरचं जे गुन्हा आहे म्हणजे इतर जे गुन्हे आहेत, हा गुन्हा आणि इतर गुन्हे ते संपूर्ण गुन्हे हे संवेदनशील आणि महिला अत्याचाराचे असल्यामुळे याच्या तपासासाठी SIT स्थापन करण्यात आलेली आहे। जोपर्यंत यांना पदावरून काढलं जाणार नाही तोपर्यंत त्यांनी कामावरती जाऊ नये। कारण नाशिक मध्ये 9 मुलींना म्हणजे ही संख्या 20 पर्यंत जाऊ शकते असं नाशिक पोलिसांचं म्हणणं आहे। 9 मुलींना हे फसवलंय। एका मुलीवरती 3घांनी अत्याचार केलेत। त्या मुलीला लग्न करतो म्हणला, त्याचं पहिलं लग्न झालंय, त्याला 2 पोरं पण आहेत। हे सगळं ठरवून चाललंय। IT सेक्टर हे जर असं अशा पद्धतीनं प्रभावित झालं आणि हिंदू मुलींना वरती चुकीच्या पद्धतीनं अन्याय अत्याचार झाले तर ही बाब अतिशय गंभीर आहे, गांभीर्याने घेण्याची गरज आहे।